मोफत वीज देण्याचा जो प्रयत्न होता तो त्या पहिल्या सरकारच्या काळामधील होता। मोफत महिलांना बस प्रवास असेल, त्यानंतर लाईट असेल, पाणी असेल, या सगळ्या योजना 2015च्या काळामध्ये 15 ते 20च्या दरम्यानमध्ये अरविंद केजरीवाल यांनी दिलेल्या होत्या। आणि भ्रष्टाचाराचा विरोधातील जो मुद्दा घेऊन अरविंद केजरीवाल मैदानात उतरलेले होते, त्या काळामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या पक्षावरती भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नव्हते। हा मुद्दा आहे, कारण आमचा पक्ष भ्रष्टाचार विरोधी म्हणजे अण्णा हजारे यांचं जे आंदोलन होतं त्या आंदोलनातून सुरुवात झालेला आमचा पक्ष आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही पुढे जात आहोत। तेच मुद्दे घेऊन आम्ही पुढे जात आहोत। हा प्रचार 15 ते 20च्या दरम्यान अरविंद केजरीवाल यांना करावा लागलेला होता। त्यामुळे 20च्या निवडणुकीमध्ये देखील अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला देखील दिल्लीतील जनतेने त्यांच्या पारड्यामध्ये यश देताना बघायला मिळालं होतं आणि तेव्हा 62 जागा अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला मिळालेल्या होत्या। मात्र मागच्या 10 वर्षांचा अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाची असलेली अँटी इन्कम्बन्सी हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा 2024च्या निवडणुकीमध्ये माफ करा 2025च्या निवडणुकीमध्ये बघायला मिळतोय। सेजल मागच्या 5 वर्षाच्या काळामध्ये अरविंद केजरीवाल यांच्या सरकारवरती भ्रष्टाचाराचे खूप गंभीर आरोप जे आहेत ते झाल्याचं बघायला मिळालेलं होतं। अरविंद केजरीवाल यांच्या पक्षावरती दिल्ली दारू घोटाळा जो मी मागाशी सांगितलं तो सगळ्यात मोठा आणि गंभीर आरोप केला गेलेला होता। त्या आरोपाला अरविंद केजरीवाल यांच्या पक्षाला उत्तरं देता आली नव्हती आणि तोच मुद्दा भाजपनं किंवा काँग्रेसनं प्रचारामध्ये मांडलेला होता। दुसरा मुद्दा अरविंद केजरीवाल यांनी वारंवार सांगितलेलं होतं, आपण जुने व्हिडिओ देखील अरविंद केजरीवाल यांचे बघितले असतील सेजल, त्यामध्ये अरविंद केजरीवाल सांगतात की मी घर घेणार नाही मोठं, मी गाडी घेणार नाही सरकारी, हे मुद्दे घेऊन अरविंद केजरीवाल यांचा पक्ष निवडणुकीमध्ये उतरलेला होता। मात्र 2020 नंतर अरविंद केजरीवाल यांचं मुख्यमंत्र्यांचं जे सरकारी निवासस्थान आहे त्यामध्ये कोट्यावधी रुपयांचा खर्च केला गेला आणि ते घर जे आहे ते शीशमहल बनवलं गेलं, अशा पद्धतीचा आरोप भारतीय जनता पार्टीने केला गेला। भारतीय जनता पार्टीने हेच सांगितलं गेलं की जो माणूस सांगत होता म्हणजे अरविंद केजरीवाल हे सांगत होते की मी मोठं घर घेणार नाही, त्या माणसानं बघा कशा पद्धतीने घरावरती खर्च केला। आणि हा मुद्दा देखील प्रचारामध्ये भाजप असेल किंवा काँग्रेस असेल यांनी खूप प्रकर्षाने मांडला आणि त्याला केजरीवाल यांच्या पक्षाला डिफेंड करता आलेलं नव्हतं। हे दोन महत्त्वाचे मुद्दे भारतीय जनता पार्टी किंवा काँग्रेसने मांडले आणि त्यामुळेच अरविंद केजरीवाल यांचा पक्ष सध्या पिछाडीवरती असल्याचं किंवा भाजप जर पुढे गेलं किंवा काँग्रेस जर पुढे गेलं तर त्याला हे दोन महत्त्वाचे मुद्दे जे आहेत ते कारणीभूत असतील। कारण तुम्ही जसं सांगितलं की अरविंद केजरीवाल यांनी जी काही आश्वासनं दिलेली होती, अगदी आपल्याला आठवतंय की अरविंद केजरीवाल यांनी अगदी आपल्या मुलांची सुद्धा यावेळेस शपथ घेतलेली होती आणि मी घर घेणार नाही, मी भ्रष्टाचार केलेला नाही, अशा